श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळींनो, आज आपण बिना केमिकलच्या देवांच्या मूर्ती कशा साफ करायच्या हे पाहणार आहोत, ते देखील घरच्या साहित्यात. मी त्यासाठी फक्त 2 चमचे छोटे साखर आणि एका लिंबाचे 2 अर्धे भाग करून घेतले आहेत. मी तुम्हाला प्रत्येक मूर्ती दाखवत आहे. मूर्ती घासण्याच्या अगोदर त्या कशा दिसत आहेत आणि घासल्यावर बिना केमिकलच्या त्या कशा दिसणार आहेत हे आपण पाहू शकाल. चला तर मग फक्त घरच्या साहित्यात, तेही 1 लिंबू आणि 2 चमचे साखर एवढ्याच साहित्यात आपण देवांच्या मूर्ती कशा साफ करायच्या हे आपण पाहूया. पहिल्यांदा मी देव आपण सगळे काढून घेतलेले आहेत आणि आता देवांवर पाणी ओतत आहे. एक एक करून देवांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. रोज आपण पूजा करताना देवांवर हळदी कुंकू, अष्टगंध वगैरे असं काही चंदन असं लावत असतो. ते सर्व आपण ह्या पाण्यामध्ये स्वच्छ देव, त्यावरचा गंध काढून घ्यायचा आणि देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला देव साफ करताना त्रास होणार नाही. आता आपण असे एक एक करून सर्व देव स्वच्छ करून घेत आहोत. पाहत आहात तुम्ही, सर्व गंध देवांवरचा निघत आहे. एक एक मूर्ती अशी मी हातात घेऊन प्रत्येक मूर्ती आपण अशी स्वच्छ करून घेतलेली आहे. प्रत्येक मूर्तीला आपण पाहतो आहोत काहीतरी काळवंडल्यासारखा, काहीतरी चिकटपणा वगैरे जाणवत आहे. आता आपण अर्धा लिंबू साखरेमध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि एक एक मूर्तीवर तो रगडवायचा आहे. जरा आपण तो जोराने प्रत्येक मूर्तीवर रगडून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यावरचा चिवटपणा, काळवटपणा जाण्यास मदत होणार आहे. पाहत आहात आपण मी कशी त्याच्यावर रगडून लिंबू करत आहे देवाची मूर्ती स्वच्छ. या प्रकारे मागून पुढून आपण दोन्ही बाजूनी देवांच्या मूर्ती स्वच्छ करून घेत आहोत. एक एक करून आपण सगळ्या मूर्ती अशा स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. स्वच्छ करून घेतानाच तुम्हाला लक्षात येईल की आपल्या मूर्तीचा काळवटपणा, चिवटपणा जात आहे आणि त्यांना चमक देखील येत आहे. एक एक मूर्ती कशी स्वच्छ होताना दिसते ते तुम्ही पाहू शकाल. मला देखील माहीत नव्हते की लिंबू आणि साखरेचा वापर करून देव एवढे स्वच्छ होतात. मी पण पहिल्यांदा पितांबरीचा वापर केला होता. पण जेव्हा मी पंढरपूरला गेले होते तेव्हा तेथील पुजाऱ्याने सांगितले की त्यांच्या मंदिरातील सर्व मोठ्या मूर्ती देखील त्यांनी लिंबू आणि साखर याचाच वापर करतात. कोणतेही केमिकल मूर्तींवर वापरायचे नाही. धर्मशास्त्रात ते वर्ज्य मानले आहे असे मला तेथील पुजाऱ्याने सांगितले होते. तेव्हापासून मी पितांबरी वापरणे बंद केले आहे. देवांच्या मूर्तीसाठी लिंबू आणि साखर हे बेस्ट आहे हे मला तेव्हापासून जाणवते. त्यामुळे मी हा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघा, तुम्हाला प्रत्येक मूर्ती मी घासताना दिसत आहे. त्यामधला चिकटपणा, काळवणपणा जात आहे. मूर्तीला एक प्रकारची शाईन आलेली दिसत आहे. प्रत्येक मूर्तीच्या खाचा न खाचा प्रत्येक स्वच्छ ह्या लिंबू आणि साखरने आपल्या होत आहेत. त्यानंतर आपण त्या मूर्ती, सर्व मूर्ती आपल्या स्वच्छ जेव्हा करून होतील तेव्हा त्या मूर्तींवर आपण पाणी ओतून घ्यायचे आहे आणि एक एक मूर्ती पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे. पाण्यात देखील आपण स्वच्छ करताना लक्षात येईल की आपलं पाणी काळं झालेलं दिसत आहे. याचाच अर्थ काय की प्रत्येक मूर्तीतला जो काळपटपणा, चिकटपणा होता तो आपला गेलेला आहे आणि मूर्त्या आपल्या स्वच्छ झालेल्या आहेत. पाणी ओतताना तुम्हाला दिसले आहे की पाणी आपले कसे काळे झालेले दिसत आहे. त्या पाण्यातून एकदा आपण मूर्त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आणि परत आपण त्या मूर्त्या दुसऱ्या आणखी एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. आता आपण पाहत आहोत, आपण दुसऱ्या पाण्याने देखील त्या मूर्त्या स्वच्छ धुतल्या आहेत आणि त्या काढून ठेवायच्या आहेत दुसऱ्या ताटामध्ये. आता ह्या मूर्त्या अशाच न ठेवता आपण कोरडा कपडा, देवाचे जे वस्त्र असते ते कोरडा कपडा घेऊन प्रत्येक मूर्ती आपण स्वच्छ करायची आहे. जर मूर्ती आपण ओल्या तशाच ठेवल्या तर त्या मूर्तींवर पाण्याचे डाग वाळल्यावर तसेच राहतात आणि मूर्ती परत आपल्याला लवकर स्वच्छ कराव्या लागतात. जर आपण रोजच्या देवांच्या मूर्त्या देखील, रोज आपण देवपूजा करताना मूर्ती धुवून मांडतो, त्यावेळेस देखील आपण मूर्त्या कोरड्या कपड्याने स्वच्छ करून नंतर देवांची पूजा केली पाहिजे, नंतर त्यांची मांडणी केली पाहिजे. त्यामुळे देव बरेच दिवस आपले चमकत राहतात. सारखे सारखे देव स्वच्छ करण्याची गरज नाही.
10-15 दिवसातून तुम्ही देव स्वच्छ करू शकतात, ते पण घरगुती साहित्य, लिंबू आणि साखर यांचा वापर करून. कोणतेही केमिकल वापरायचे नाही. धर्मशास्त्रात ते वर्ज्य मानलेले आहे. आता बघा माझे देव कसे चमकत आहेत. प्रत्येक देव ना एक प्रकारची वेगळीच चमक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. असे देव पाहिल्यावर आपल्याला देखील मन आपले प्रसन्न होते. देवपूजा करण्यासाठी आणखी उत्साह येतो, हो की नाही. आता बघा मी सर्व देवांची पूजा मंदिरात केलेली आहे. किती छान दिसत आहेत प्रत्येक देव. गंध, अक्षता, फुलं वाहून माझी रोजची देवांची पूजा झालेली आहे. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली लिंबू आणि साखरेची? जर ही ट्रिक चांगली वाटली तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.